नाशिक शहरातील चेन स्नॅचिंग जबरी चोरी प्रकरणामध्ये गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई करत 5 गुन्ह्यांचा उलगडा केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वाढलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर परिसरात फिर्यादी महिला पायी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून संशयित आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सलग 5 दिवस तपास करत आरोपीचा मार्ग काढला. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे सातपूर ITI परिसरात सापळा रचून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये भूषण अनिल शिरसाट वय वर्ष 28 राहणार सातपूर नाशिक, आशिष योगेश भाडेकर वय वर्ष 25 राहणार सातपूर नाशिक. तपासादरम्यान आरोपीकडून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या 4 आणि अंबड पोलीस ठाण्याच्या 1 असे एकूण 5 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे दागिने, सोन्याची लगड, 4 मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, मारुती सियाज कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने केली आहे. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.